प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो यभ्याविनान पश्यन्ति सिद्ध स्वान्ततमीश्वरम् वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणो यमाश्रितो हिमक्रूपी चंद्र सर्वत्र वंदिते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। चला हात जोडा, डोळे बंद करा आणि 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण करा। सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम् उज्जनिया महाकाल ओंकार ममलेश्वरम् परल्या वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम् सेतु वन्दे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणसातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारो कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः नरा सप्तजन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति। नमो पार्वती पदे शिव हर हर महादेव।
भगवान श्री बनेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये चालत असलेल्या भव्य दिव्य अखंडनाम सप्ताहामध्ये दुपारच्या सत्रातील हे शिवकथेचं पुष्प गेली 5 दिवस आपण भगवान बनेश्वराच्या चरणी समर्पित करत आहोत. आज त्या चरित्र चिंतनाचा 6वा दिवस. कथेच्या 6व्या दिवशी श्रवणाच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व शिवभक्तांना व्यासपीठाकडून माझा साष्टांग दंडवत साष्टांग प्रणाम. अतिशय श्रद्धेने विश्वासाने पवित्र भावाने आपण या ठिकाणी ही कथा श्रवण करत आहात. पुराणामध्ये आतापर्यंत ज्यांनी श्रद्धेनं विश्वासानं आणि भावनेनं श्रवण केलेलं आहे नक्कीच श्रवणाचं फळ त्यांच्या पदरात पडलेलं आहे. आज सुद्धा श्रद्धा विश्वास आणि पवित्र भाव घेऊन जर आपण श्रवण कराल निश्चितपणाने इच्छित फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. बरीच श्रोते श्रवण करताना दिसतात इच्छित फळ प्राप्त झालेलं दिसत नाही. त्याचंच कारण आहे श्रद्धा आणि विश्वास आमचा कुठेतरी कमी पडतोय. पण परंपरेने चालत असलेला हा नामसप्ताह इथला एक आणि एक श्रोता अगदी श्रद्धेनं भावनेनं आणि विश्वासाने हे पुराण श्रवण करतो. नक्कीच त्या सर्व श्रोत्यावर बनेश्वराची कृपा राहील आणि बनेश्वराच्या कृपेनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी बनेश्वराच्या चरणी प्रार्थना. आणि बघा जगामध्ये असा माणूस नाही की ज्याच्या जीवनामध्ये व्यथा नाही. व्यथेचा प्रकार वेगळा आहे. व्यथेची तीव्रता कमी जास्त आहे पण व्यथा आहे म्हणजे आहे. कुणाला कशाची पण व्यथा आहे. जो देखे सो दुखिया बाबा कबीर महाराज बोलतायत. सुखी माणसं नाहीत म्हणजे त्यांच्या पाठीमागे काहीतरी व्यथा आहे हे लक्षात ठेवा. माणसाच्या जीवनातील व्यथा कमी करते ती भगवंताची कथा लक्षात ठेवा. आणि म्हणून पवित्र भावाने आपण हे कथेचं पुष्प बनेश्वराच्या चरणी समर्पित करत आहोत. आणि शिवाला पवित्र असणारं पुराण अर्थात शिवपुराण किंवा शिवतीर्थ आपण त्या बनेश्वराच्या चरणी समर्पित करत आहोत. पवित्र नैमिषारण्यामध्ये सूत ऋषी शौनकांना एकामागून एक असा या पवित्र शिवपुराणाचा महिमा सांगत असताना शिवसतीचं चरित्र सांगितलं. देह विसर्जित करत असताना सती भगवान शंकराकडे एक वासना ठेवते की जन्मजन्मी मला तुम्ही पती भेटले पाहिजे. देहाचं विसर्जन करते. वासनेपोटी ती सती पुढे पार्वती म्हणून जन्माला येते. तिथे सुद्धा शंकरासोबत तिचं पाणी ग्रहण होत आहे. त्या दोघांचा थाटामाटात या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होतो. आपण ते पाहिलं होतं. तीच आता कथारूपी गंगा पण बनेश्वराच्या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न करू. हिमालयाच्या त्या नगरामध्ये अतिशय थाटामाटात शिव पार्वतीचा लग्न सोहळा संपन्न झाला. आणि विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर
आता हिमालयाच्या त्या नगरामध्ये बातमी पसरली की मा पार्वती आता कैलासाला जाणार. सूतऋषी शौनकांना पार्वती विदाईचा प्रसंग सांगतायत. प्रत्येक मायबापाच्या जीवनातील हा प्रसंग आहे. ज्यावेळेस मुलगी बापाचं घर सोडते आणि पतीच्या घराच्या दिशेने निघते, अर्थात माहेरचा त्याग करते आणि सासरच्या दिशेने निघते. स्त्रीच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा त्याग आहे, लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा त्याग आहे. कमीच स्त्री असे असतात की ज्यांना एकदम नात्यातलं सासर भेटतं. बहुतांश स्त्री असे असतात की ज्या घराचा कुठलाच परिचय नाही, घरातील कुठल्याच माणसाचा परिचय नाही, अशा घरामध्ये जायचं असतं आणि अशा लोकांसोबत राहायचं असतं. हा सगळ्यात मोठा त्याग आहे, लक्षात ठेवा. लग्नामध्ये जर आपण वधूवरांकडे पाहिलं, कितीही एखादा सुंदर वर असू द्या, जास्ती तेज वधूच्या चेहऱ्यावर दिसेल आपल्याला. असं का होत असेल तर नीट ऐका. वरापेक्षा वधूच्या चेहऱ्यावर तेज जास्त दिसतं. त्याचं कारण त्यागातून तेजाचा जन्म होत असतो, त्यागातून तेजाचा जन्म होतो. आज एक मुलगी आपल्या आईचा, वडिलाचा, भावाचा, बहिणीचा, घराचा त्याग करणार असते. त्या त्यागाचा परिणाम तेज तिच्या चेहऱ्यावर आलेला असतं. मुलगी गरिबाची असू द्या अथवा श्रीमंताची असू द्या, मुलगी सासरला जाते आणि एखादा बाप रडला नाही, अशी घटना या जगामध्ये नाही. आहेत एका बाजूला काही निर्दय काळजाची माणसं अशी आहेत, एकुलता एक मुलगा मेला, त्याचा अंतविधी करताना सुद्धा बापाच्या डोळ्यात पाणी येणार नाही, एवढ्या दगड्याच्या काळजाची माणसं या देशामध्ये आहेत. पण एखाद्याची मुलगी सासरी जाते आणि बापाला रडू येत नाही, अश्रू येत नाही, असा बाप अजून जगामध्ये जन्माला आला नाही आणि येणार नाही, लक्षात ठेवा. आज पार्वती जात असताना तिच्या माय बापाची ती अवस्था आहे. माय रडेल हे काही नवल नाही. महिलांना अश्रू जवळचे असतात, छोट्या छोट्या गोष्टीवर अश्रू येत असतात. पण आज पार्वतीचा पिता हिमालय, पहाडासारखा बाप पार्वतीला सासरी पाठवताना धाय मोकळून रडतोय. रामायण पहा तुम्ही. तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी पाय एक जळे. जानकीच्या पित्याचं नाव आहे जनक महाराज, ज्याला विदेही राजा म्हटलं जातं. पण ज्या वेळेस सीतेसहित मांडवी, उर्मिला, श्रुतकीर्ती यांना निरोप द्यायचा होता, जनकासारखा विदेही राजा रडला मा सीतेसाठी. हा कसा प्रसंग, एक घटना सांगतो मी तुम्हाला, ऐका. जनकासारखा विदेही राजा ज्या वेळेस रडू लागला, सीतेला वाट लावत असताना स्वर्गामध्ये देव जमा झाले आणि जनकाला म्हणू लागले, ओ जनक महाराज, सगळं विश्व तुम्हाला विदेही राजा म्हणते आणि तुम्ही रडता, शोभा देत नाही. जनकाने सर्व देवाला चॅलेंज केलं, देवतांनो तुम्ही खाली या, एखाद्या मुलीला जन्माला घाला आणि तिला वाट लावत असताना रडू नका, मग मी पाठ थोपटतो तुमची.
अतिशय दुःखदायी हा प्रसंग असतो. म्हणजे जनकासारखा विदेही रडला सीतेसाठी, कणवासारखा मुनी रडला मा शकुंतलेसाठी, आणि आज हिमालयासारखा पहाड रडतोय मा पार्वतीसाठी. सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. मैना माता रडते, पार्वतीचे पिता हिमालय महाराज रडतायत, जड अंतकरण निरोप देत आहेत. आणि ऐका, निरोप देत असताना पार्वतीच्या आईनं पार्वतीला अतिशय छान उपदेश केला. पार्वतीला केलेला उपदेश प्रत्येक आईने आपल्या मुलीला वाट लावत असताना जर केला, मला वाटतंय पुढे मुलीच्या घरामध्ये कुठला वाद होणार नाही. लक्षात ठेवा. बघा, मग पार्वती जात असताना पार्वतीच्या आईनं अतिशय छान उपदेश केलाय. तो उपदेश आपल्या लक्षात ठेवा. करहूं सदा कर पद पूजा, करहूं सदा कर पद पूजा, करहूं सदा कर पद पूजा, करहूं सदा शंकर 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 पद पूजा. करहूं सदा शंकर पद पूजा, 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 करहूं सदा शंकर पद पूजा. नारी धर्म पति देवन दूजा, नारी धर्म पति देवन दूजा, हे नारी धर्म पति देवन दूजा, नारी धर्म पति देवन दूजा, करहूं सदा शंकर पद पूजा, करहूं सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पति देवन दूजा, नारी धर्म पति देवन दूजा. करहूं सदा शंकर पद पूजा, जय हो. करहूं सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पति देवन दूजा, नारी धर्म पति देवन दूजा.
पार्वतीच्या आईने पार्वतीला सासरी पाठवत असताना काय उपदेश केला तुम्ही लक्ष देऊन ऐका, तुम्हाला कळेल. करे हूँ सदा शंकर पद पूजा. पद म्हणजे पाय. करे हूँ सदा शंकर पद पूजा. नारी धर्म पति देवन दूजा. नारी धर्म पति देवन तुझा. लक्ष द्या. पार्वती मातेला एकच सांगितलं, पार्वती कान उघडे ठेवून माझा एक उपदेश ऐक. करे हो सदा शंकर पद पूजा. सदा म्हणजे सतत, सदैव, सर्व काळ. पार्वती लक्षात ठेव, तुझ्याकडून सदैव भगवान शंकराच्या पायाचं पूजन झालं पाहिजे. सदैव भगवान शंकराच्या पायाची पूजा कर. का? ऐका. नारी धर्मपती देव न दूजा. पतीसाठी सर्वात अगोदर पती हा देव असतो. नीट ऐका. मग बनेश्वर नंतर, राम नंतर, कृष्ण नंतर, हे नंतर असतात. पण पतीसाठी अगोदर, पत्नीसाठी पती हा अगोदरचा देव, नंतर बाकीचे देव. म्हणजे जी पत्नी अगदी मनापासून आपल्या पतीची सेवा करते, पायाचं पूजन करते, दर्शन घेते, जगामध्ये तिला कुठल्या देवाच्या पाया पडायची गरज नसते. पार्वती बघा, तुम्ही कधी ऐकलं असेल, देवाची पूजा तरी नेमकी काय हो? देवाला पाणी घालणं, गंध अक्षता लावणं, फुलं वाहणं, पंचामृत वाहणं, आपण अशी पूजा करतो. ही पूजा सुद्धा आहे, केलीच पाहिजे. पण त्याच्यापेक्षा सोपी पूजा सांगितली संतांनी. कोणती? ऐका. इकडे बघा. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सत्य बोले मुखे, दुखवी अनेकाच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सोपी पूजा ऐकून घ्या सगळे. स्वामी काज गुरुभक्ती. एखाद्या सेवकाने मनापासून आपल्या स्वामीची सेवा करणं ही त्याच्या जीवनातली देवपूजा आहे. पितृवचन, मुलाने आई वडिलाची आज्ञा मानणं ही त्याच्या जीवनातली देवपूजा आहे. चला पुढे. सेवापती, पत्नीने पतीची सेवा करणं ही तिच्या जीवनातली देवपूजा आहे. सत्य बोले मुखे, शेवटच्या श्वासापर्यंत सत्यच बोलणं ही भगवंताची पूजा आहे. दुखवी अनेकाच्या दुःखे, आणि दुसऱ्याच्या दुःखाने जर आपण दुःखी होत असू, ती सुद्धा भगवंताची पूजाच आहे. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने आम्ही दुःखी झालो पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही खरं बोललो पाहिजे. 2 सेवकानं स्वामीची सेवा करावी. 3 मुलाने आईवडिलाची आज्ञा मानावी. 4 आणि पत्नीनी पतीची सेवा करावी. 5 ही भगवंताची पूजाचे. लक्षात ठेवा, पूजाचे.
पार्वतीला ते सांगितले, नारी धर्मपती देवन तुझ्या. पार्वती लक्षात ठेव, भगवान शंकर आजपासून तुझं सर्वस्व आहे. कैलास आजपासून तुझं सर्वस्व आहे. त्याच्यामुळे भगवान शंकराच्या पायाचं पूजन करून दर्शन घ्यायला कधी विसरू नको. आणि सांगितले, करहु सदा शंकर, सदा सतत रोज पत्नीने पतीचं दर्शन घेतलं पाहिजे असं पुराण सांगते. ठराविक वेळेला आम्ही घेत असू, पण सदा म्हणजे सतत दर्शन घ्यायला. जसं भजन सदा करायला सांगितलंय, तसं पत्नीने सदैव सतत पतीचं दर्शन घेतलं पाहिजे. आज तर कुणी घे, अजून काही ठराविक दिवशी कोणी घेईल, पण सदा म्हणजे सतत घेतलं पाहिजे. ती तिच्या जीवनातली देवपूजा, हे लक्षात ठेवा. पार्वती मातेला उपदेश केला आणि जड अंतकरणाने मैना मातेनं आणि हिमालय पर्वताने पार्वतीला उपदेश केला. शिवजींच्या स्वाधीन केलं आणि शिवजी आता पार्वतीला घेऊन कैलासाकडे आकाश मार्गाने निघाले. कैलासावर आल्याबरोबर आनंदाचं वातावरण आहे. मग पार्वतीला आणि भगवान शिवाला पाहून सगळे शिवगण आनंदी झाले आणि मोठ्याने जय जयकार केला. नमः पार्वती पते शिव हर हर, उमापती महादेव की. पार्वतीचं कैलासावर आगमन झालं आणि पुढे मग पार्वतीच्या आणि भगवान शिवजीच्या प्रपंचाला सुरुवात झाली. सूत ऋषी शौनकांना सांगतायत, प्रपंचाला सुरुवात झाली. एक दिवसची घटना आहे, दुपारची वेळ आहे आणि कैलासावर एका छान वातावरणामध्ये भगवान शिव आणि पार्वती बसले. पार्वतीने बघितलं, भगवान शंकराचा मूड प्रसन्न आहे. काहीतरी काढून घेण्याची, विचारण्याची वेळ योग्य आहे. म्हणजे पत्नीला जर पतीकडून काही घ्यायचं असेल, मागायचं असेल, विचारायचं असेल, तर ऐका, त्या पत्नीने त्या पतीचा मूड बघितला पाहिजे. तो आनंदी काय, प्रसन्न आहे का, देऊ शकतो का, सांगू शकतो का. तुम्हाला काहीतरी पाहिजे, मागायचंय, आणि तुम्ही अशा वेळेस विचारता ज्या वेळेस ती वैतागलेली असते. जास्त वैताग येतो त्याला. इथे काही काही महिलांना कळत नाही. एखाद्यानं ऑफिसला जावं, त्या ऑफिसच्या साहेबांना त्या माणसाला डबा सुद्धा नाही खाऊ द्यावा, पाणी सुद्धा प्यायला नाही भेटावं, चहा सुद्धा प्यायला नाही भेटावा. 5ला ऑफिस सुटावं, नाश्ता करून गेलेला, चहा पाणी सुद्धा नाही भेटलं, डबा तर सोडा. वैतागून 5 वाजता घरी आलं, डबा सोफा सेटवर फेकून दिला आणि तेवढ्यात बायकोनं हातात कॅन दिला, 5 लिटर रॉकेल आणा. ते म्हणे माझ्या अंगावर होत, दिवसभर झालं चहा नाही, पाणी. प्रसंग बघून काम केलं पाहिजे. पार्वतीने बघितलं, शंकराचा मूड प्रसन्न आहे. स्वामी काय, एक जन्म झाला सतीचा, दुसरा जन्म पार्वतीचा. मला गत जन्माची आठवण आहे. आपण अगस्त्यच्या आश्रमात कथा ऐकायला गेलो होतो. नम्रतेने श्रवण न करता डोक्यामध्ये तर्क राहिला. ऐकलं नाही तुमचं. रामचंद्र प्रभूची परीक्षा घ्यायला गेले, फसले. पण कथा ऐकत असताना डोक्यात तर्क राहिल्यामुळे मला काही ती कथा व्यवस्थित ऐकायला आली नाही. तर विनंती आहे, पुन्हा मला या कैलासाच्या पवित्र वातावरणामध्ये त्या रामप्रभूची कथा सांगा थोडी. अरे सदैव रामाच्या भजनाने समाधी लागणारी भगवान शंकर, पार्वती रामचरित्र ऐकण्याचा हट्ट करते.
भगवान शंकरला आनंद होतो. भगवान शंकर डोळे बंद करतायत आणि आता पार्वतीला रामाचं चरित्र सांगण्यासाठी आपल्या ध्यानामध्ये रामचंद्र प्रभूंचं बालरूप आणतायत. बंदे हूँ बाल रूप सोई रामो सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. मंगल भवन अमंगल हारी द्रवो सुदशरथ अजिर विहारी. आणि कैलास पर्वतावर पार्वतीच्या हट्टानंतर भगवान भोलेनाथ आता कैलास पर्वतावर पार्वतीला रामचरित्र सांगायला सुरुवात करतायत. कहत सुनत आए हो कहत सुनत आए अखिया में पानी राम कहानी सुन रे राम कहानी राम कहानी सुन रे राम कहानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. बसलेल्या सगळ्या श्रोत्यांनी मी जेवढं म्हणेल तेवढं माझ्या पाठीमागे म्हणेल. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. वा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. बनेश्वराचं पवित्र भजन आहे. बनेश्वराला आवडणार. ऐका आता मधल्या गॅप मध्ये माझ्या पाठीमागे सगळे निवडून म्हणायचं बाकी सगळे मी म्हणेल. दशरथ के राज दुलारे कौशल्या के आंख के तारे राज दुलारे कौशल्या के आँख के तारे. हे सूर्य वंश के सूरज वे रघुकुल के उजियारे. हे सूर्य वंश के सूरज वे रघुकुल के उजियारे. राजीव नयन बोले हो राजीव नयन बोले मधुबनी बानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. जय श्री राम. राम कहानी सुनो रे राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय म्हणा. जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. शिव धनुष भंग प्रभु करके ले आए सीतावर के घर त्याग भोग वनवासी पिता की आज्ञा सर धर के. लखन सियाल संग हो लखन सियाल संग छोड़ी राजधानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. जय भोले. राम कहानी सुनो रे राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय म्हणा. जय हो. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. वाह वाह वाह. अरे भेष भिक्षु का धर के भिक्षा का आग्रह करके वे जनक ले आए सीता हर के. भेष भिक्षु
भिक्षुका धर के भिक्षा का आग्रह करके वे जनक सुता सीता को छल बल से ले गए वर के बड़ा दुख पावे राजा बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी कहानी सुनो रे राम कहानी जय हो कहानी सुनो रे राम कहानी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय म्हणा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम कैलास पर्वतावर भगवान शंकर पार्वतीच्या हट्टानंतर पार्वतीला रामायण सांगतात प्रभूच्या जन्मापासून कैकेयीने वनवासाची केलेली मागणी पुढे सीतेचं झालेलं हरण आणि पुढे सीतेच्या शोधात पोहोचलेले हनुमंतराय श्रीरामनी मोहे पठाय मै रामदूत बन आयो राम ने मोहि पठायो मैं रामदूत बन आयो सीता माँ की सेवा में रघुवीर को संदेशा लायो सीता माँ की सेवा में रघुवर का संदेशा लायो और संगलाई प्रभु और संगलाई प्रभु मुद्रिका निशानी राम कहानी सुनो रे राम कहानी जय हो राम कहानी सुनो रे राम कहानी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री 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 रामचंद्र भगवान की गणेश्वर भगवान की जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव सर्व रामायण पुन्हा त्या कैलास पर्वतावर भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं पण पहिल्यांदा ऐकत असताना जी चूक केली ती आता चूक नाही केली अगदी श्रद्धेने विश्वासाने आणि पवित्र भावाने मग पार्वतीने कैलास पर्वतावर शिवजींच्या मुखातून रामायण ऐकलं असं सूत ऋषी त्या पवित्र नैमिषारण्यामध्ये शौनकांना सांगता येतं आणि सांगतात ऐका शौनकांनो समयोपरांत असे काही दिवस गेले आणि एक दिवस शिव पार्वती विहार करत असताना भगवान शिवजीचे तेज अतिशय प्रखर होते शिवजींचे तेज प्रखर असताना विहाराच्या समयी शिवजींचे तेज प्रखर असताना अग्नीनं पारव्याचं रूप घेतलं आणि अग्नीने पारव्याचं रूप घेऊन ते तेज चोचीने ग्रहण केलं मग पार्वतीचा अग्नीचा राग आला आणि अग्नीला शाप दिला पार्वतीने जा तू सर्व भक्षक होशील आणि त्या तापाने तू जन्मभर जळत राहशील अग्नीनं शिवजींचं तेज ग्रहण केल्यामुळं ते तेज त्यालाही सहन झालं नाही अग्नीला त्या तेजाचा त्रास होऊ लागला मग तो भगवान शंकराला शरण आला मग त्याला सांगितलं अग्नीला माघ महिन्यामध्ये पुढचा महिना माघ
माघ महिन्यामध्ये प्रभाग क्षेत्री ज्या स्त्रिया गंगेमध्ये स्नानाला येतील हे सर्व तेज तू त्यांच्यामध्ये प्रकट कर. अग्नीनं ते ऐकलं आणि तसंच केलं आणि तेज सोडून दिल्यावर त्या स्त्रियाकडे त्याचा दाह कमी झाला. त्या स्त्रियामध्ये तेज या अग्नीने सोडलं. त्या सोडलेल्या शिवजींच्या तेजाने त्या स्त्रिया गर्भवती राहिल्या असं सांगतायत. त्यांनाही त्या तेजाचा त्रास होऊ लागला आणि त्यांनी ते तेज गंगेमध्ये सोडलं आणि शिवजींचं तेज पारव्याने माघ महिन्यामध्ये ज्या स्त्रिया स्नानाला आल्या त्यांच्यामध्ये प्रगट केलं. स्त्रियाला त्रास होऊ लागला म्हणून त्यांनी ते तेज गंगेमध्ये सोडलं आणि ऐका त्याच तेजापासून जन्म झाला तो कार्तिकेयचा, कार्तिकेय कुमाराचा. बोलो कार्तिक भगवान की. कार्तिकेयचा जन्म झाला आणि स्वर्गातील देवांना जो त्रास देणारा राक्षस होता तारकासूर त्याचा वध याच्या हातून होता. सगळ्यांचं लक्ष होतो शिवजींच्या पुत्राचा जन्म कधी होतो का. त्याच्या हातून त्या कार्तिकेयच्या हातून तारकासूर मरणार. कार्तिकेयचा जन्म झाला, त्याचं बालपण संपलं, तो युवा झाला आणि पुढे सर्व देवतांच्या हिताकरता त्या कार्तिकेयाने तारकासुरासोबत युद्ध केलं आणि तारकासुराचा वध केला. असं सांगतायत की त्या तारकासुराच्या वधानंतर पुन्हा एक राक्षस उन्मत्त झाला, त्याचं नाव आहे बाणासूर. त्याचाही वध झाला. त्याच्यानंतर पुन्हा एक राक्षस उन्मत्त बनला, त्याचं नाव आहे प्रलंबासूर. त्याचाही वध केला. सूत ऋषी शौनकांना सांगतायत तारकासुराचा वध, बाणासुराचा वध, प्रलंबासुराचा वध झाला आणि मग सर्व देवतांना आनंद झाला. सर्व शौनक अगदी ऐकण्यासाठी तत्पर होते. गुरुजी अजून पुढे सांगा. ऐका शौनकांनो, नंतर तुम्हाला गणेशाच्या उत्पत्तीची कथा सांगतो मी. मग पार्वती स्नानासाठी जाते आणि बाहेर नंदीस उभं करते आणि सांगते आत कुणाला प्रवेश द्यायचा नाही. मध्ये शिवजी येत आहेत, त्याला बाजूला करत आहेत, मध्ये प्रवेश करते होत आहेत. त्याच्यानंतर मग पार्वती आपल्या अंगाच्या ओटीपासून एका बालकाची उत्पत्ती करते आणि त्या बालकाला नाव दिलं जाते गणेश. त्या गणेशाला सांगितलं बाळा इथं दारात उभं राहायचं, कोणीही आला तरी त्याला आत प्रवेश द्यायचा नाही. कोणी येऊ दे त्याला आत प्रवेश द्यायचा नाही. योगायोग पुन्हा भगवान शंकर त्या स्नानगृहाकडे. गणेशानं शिवजीला अडवलं. काही केल्या गणेश भगवान शंकराला मध्ये जाऊ देत नाही. क्रोधायमान झाले भगवान शंकर आणि एका क्षणामध्ये गणेशाचा शिरच्छेद केला. मस्तक धडाच्या वेगळं केलं. मग पार्वती दुःखी झाली. पार्वतीला दुःख होऊन असं सांगतायत महापार्वतीने विनंती केली भगवान शंकराकडे की माझ्या पुत्राला जिवंत करा. मग त्यानंतर एक दंत हत्तीचं मस्तक आणलं, गणेशाच्या धडावर ते ठेवलं आणि गणेशाला जीवदान मिळालं किंवा जिवंत केलं. पण एवढ्यावर काय मा पार्वतीचं समाधान होत नाही.
पहिल्यांदा बाळाचा शिरच्छेद केला, विनंती केल्यानंतर एकदंत हस्तीत मस्तक आणलं, गणेशाला जिवंत केलं. पण एवढ्यावर पार्वतीचं समाधान होत नाही. आता पार्वतीच्या समाधानाकरता भगवान शंकर त्या गणेशाला काही वरदान देतात. ऐक पार्वती, त्याला जिवंत करून तुझं समाधान होत नाही का? मग ऐक, जगामध्ये जिथे कुठे पूजा चालल, कुठल्याही पूजेचा पहिला मान या गणेशाला असेल. एवढंच नाही, हा आपला बाळ विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध होईल. एवढंच नाही, याची जी उपासना करतील त्या उपासकांना उत्तम प्रकारचे फळ देणारा होईल. अजून एक छान वरदान दिलं. हे बघ पार्वते, गणेशाला डावलून जर माणसं दुसऱ्या देवाची पूजा करायला लागले, गणेशाला डावलून जर माणसं दुसऱ्या देवाची पूजा करतील तर त्यांना त्या पूजेचं फळ भेटणार नाही. कुठल्याही पूजेचं फळ पदरात पडून घेण्यासाठी प्रत्येक माणसाला अगोदर गणेशाचं पूजन करावं लागेल. गणेशाची पूजा डावलून जर इतर देवाची पूजा केली तर त्या देवतेच्या पूजनाचं फळ भेटणार नाही. अजून एक वरदान दिलं. म्हणून कुठलंही जगामध्ये कार्य असू द्या आणि तिथं पूजन असू द्या, पहिलं पूजन केलं जातं ते गणपतीचं. मी बोललोय पहिल्या दिवशी, जे काम करायचंय त्याच्यामध्ये विघ्न येऊ देत नाही गणपती बाप्पा. निर्विघ्न करू मे देव. जे काम आपण हाती धरले त्याच्यामध्ये अपयश येऊ देत नाही. सर्व कार्येषु सर्वदा. म्हणून पहिलं पूजन असतं ते गणपतीचं. आणि पुन्हा अजून एक वरदान दिलं. पार्वती, हा आपला बाळ विश्वातील सगळ्या गणांचा पती हा गणपती. जगामध्ये विविध याचे स्थान निर्माण होतील. आज बऱ्याच गावामध्ये, कितीतरी गावामध्ये 50% जरी नाही धरलं तर 30-40% गावामध्ये जसं हनुमंताचं मंदिर असतं, विठ्ठलाचं असतं, महादेवाचं असतं, 30-40% मध्ये प्रत्येक गावामध्ये गणपतीची मंदिर आहेत. भगवान शंकरांनी दिलेलं वरदान आहे, त्याची विविध स्थाने निर्माण होतील. गणपती महात्म्यामध्ये असं सांगितलंय बघा, आपण जर कुठलंही काम करायला लागलो, ऐका, आपण कुठलेही काम करायला लागलो आणि आपण हाती धरलेल्या कामामध्ये जर अडथळा येत असेल तर तो अडथळा गणपतीच्या स्मरणाने दूर होतो. रोज आपल्या घरामध्ये एका गणपतीच्या मंत्राचं जप केला पाहिजे. तो मंत्र असा आहे, ओम गण गणपतये नमः. बरेच वेळा माणसं म्हणतात, महाराज बघा ना ती समोरची माणसं माती हातात धरली तरी सोनं व्हायले आणि आम्ही सोनं धरले तरी माती व्हायली, अडथळे यायले, पूर्ण होईना काम. ज्यांना आपल्या कामामध्ये अडथळे येतात त्यांनी गणपतीचं स्मरण करायचे, गणपतीचा जप करा. ओम गण गणपतये नमः. आपण सुद्धा 2 मिनिटं या मंत्राचा जप करू. सगळ्यांनी आळस न करता, कंटाळा न करता हा मंत्र माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचं. कामामध्ये अडथळा येऊ नाही देणारा मंत्र गण गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः.
अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो ताली वाजवा कंटाळा करू नका सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया जय हो अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गजानन भगवान की नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव।
यश देण्याचं काम आणि विघ्न न येण्याचं काम गणपती बाप्पा करतायत. म्हणून त्यांचं पहिलं पूजन. जर आपण हाती धरलेल्या कामामध्ये अडथळा येत असेल तर नित्य आपल्या घरामध्ये ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करा. आलेल्या कामामध्ये जो अडथळा आहे तो बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान शंकर वरदान देतात पार्वतीच्या समाधानासाठी. पार्वती हा सर्व गणांचा अधिपती होईल. जगामध्ये विविध याची स्थानं निर्माण होतील. असे अनेक आशीर्वाद ज्यावेळेस गणपतीला भेटतायत, मान भेटतायत, मग पार्वती माता आता प्रसन्न होते. सूत ऋषी शौनकांना सांगताय, शौनकांनो कार्तिकेचा जन्म झाला, तारकासुराचा, प्रलंबासुराचा, बाणासुराचा वध झाला, गणपतीची उत्पत्ती झाली. भगवान शंकराने क्रोधाने त्याचं मस्तक छाटलं, हत्तीचं मस्तक बसवलं आणि पार्वतीच्या समाधानासाठी अनेक प्रकारचे आशीर्वाद गणपती बाप्पाला दिले. मग पार्वती माता प्रसन्न झाली. मग यांच्या या प्रपंचामध्ये गणेशाच्या आणि कार्तिकेच्या बाललीला चालू होत आहेत. आणि समयोपरांत असे काही दिवस जात आहेत आणि ही दोन्हीही पुत्र गणेश आणि कार्तिकेय उपवर होत आहेत, म्हणजे लग्न वयात येत आहेत. आता कोणाचा विवाह करावा पहिल्यांदा हा प्रश्न आहे दोघांच्या समोर, शिव आणि पार्वतीच्या समोर. दोघांना विचारलं, दोघांनाही विवाहाची इच्छा दर्शवली आणि असं सांगतायत सूत ऋषी शौनकांना, या दोघांमध्ये वाद लागला. अगोदर मला लग्न करायचं. वाद केलं काही मिटना, काही केले वाद मिटना. आता अगोदर कुणाचा विवाह करावा? मग शिव पार्वतीने एक युक्ती केली. तुम्हाला खरं सांगतो, लक्ष द्या. परमार्थामध्ये सुद्धा दोन गोष्टी पाहिजेत आणि प्रपंचामध्ये सुद्धा दोन गोष्टी पाहिजेत. परमार्थामध्ये ज्याला मोठं व्हायचंय त्याच्याकडे एक तर भाव पाहिजे, नाही तर भक्ती पाहिजे. भाव भक्ती पाहिजे. आणि प्रपंचामध्ये ज्याला मोठं व्हायचंय त्याच्याकडे दोन गोष्टी पाहिजे, एक तर शक्ती पाहिजे, नाही तर मग युक्ती पाहिजे. प्रपंच जर मोठा करायचा असेल तर काम करण्यासाठी अंगामध्ये शक्ती पाहिजे. तुमच्याकडे शक्ती जर नसेल तर मग युक्ती पाहिजे. बघा, रस्त्यावर काही काही माणसं काही व्यवसाय करतात, फार युक्तीने व्यवसाय करतात. प्रपंचात एकतर शक्ती असावी, नाहीतर युक्ती असावी. जशी बऱ्याच वेळेस माणसाला शक्ती वाचवत असते, तशी बऱ्याच वेळेस युक्ती सुद्धा माणसाला वाचवत असते. आणि जागच्या जाग्यावरती जमली पाहिजे. पहिल्यांदा माऊली म्हणले, बळेविन शक्ती, अंगात ताकद असल्याशिवाय शानपणा करायचा नाही. ज्याच्याकडे शक्ती नाही त्याच्याकडे काय पाहिजे? युक्ती. बराबर ज्या त्या वेळेला जमली पाहिजे. तुम्हाला कळण्यासाठी सांगतो, आमच्या गावाच्या पलीकडे 4-5 किलोमीटर सगळा डोंगरच आहे. आपा डोंगर. पहिली ते 4थी शाळा आहे. ऐका, त्या शाळेवर 2 मास्तर येतात. एक चांगलं शिकवतंय, पण एक मास्तर लयच कंटाळ करू. कधी कधी मुलाला खेळायला सोडून द्यायचं. त्या वरांड्यात एक झाड आहे आंब्याचं, शर्ट काढायचं, त्या झाडाला अडकवायचं, पंग लांबून द्यायची. सरांनी ते शर्ट काढलं, आंब्याला अडकवलं आणि सर वरांड्यात झोपले. एकाएकी शाळा तपासाय शिक्षणाधिकारी आले. पोरं पळाले, सर साहेब, सर साहेब. पोरं वर्गात पळाले. सरांना शर्ट घालायला सुद्धा वेळ भेटला नाही.
सरांनी तसंच शर्ट घेतलं आणि वर्गात जाऊन घालावं म्हटलं, तोपर्यंत साहेब दारात. सर म्हणले आता जर इथं युक्ती नाही केली तर मेलोच. गेली नोकरी. सरने शर्ट दिलं बाजूला ठेवून पोराच्या पुढे उभे राहिले. मुलांनो, ह्याला दंड म्हणतात, ह्याला पोट म्हणतात, ह्याला मान म्हणतात. शिक्षणाधिकाऱ्याच्या डोळ्यातच पाणी आलं. सर महाराष्ट्रभर शाळा तपासल्या, पण पोराला समजून सांगण्यासाठी शर्ट काढून शिकविणारा पहिलाच मास्तर आहे. ऐका, जिथे शक्ती नाही तिथे युक्ती चालली पाहिजे. प्रपंच व्यवहार आहे. ऐका, परमार्थामध्ये तुमच्याकडे उच्च कोटीचा भाव असावा, नित्य तुमच्या घरामध्ये भक्ती असावी, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण बोलले भावे विन भक्ती, माऊली बोलतायत. आता शिव पार्वतीने एक अट ठेवली या दोघांच्या लग्नासाठी. काय? गणेश कार्तिकीय, ऐका, जो सर्वात अगोदर पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न होईल. जो सर्वात अगोदर पृथ्वीची प्रदक्षिणा करेल लग्न त्याचं केलं जाईल. दोघांनाही पटलं. कार्तिकेयाने आपलं वाहन सज्ज केलं आणि तात्काळ या दोघांचं मायबापाचं दर्शन घेऊन कार्तिकेय पृथ्वीच्या प्रदक्षिणा निघाले. गणपती बाप्पा जागेवरून हल्ले नाही. त्याच जाग्यावर अगोदर शिव पार्वतीचं पूजन केलं गणपती बाप्पाने आणि आहे त्या जागेवर आपल्या आई वडिलांना एक नाही तर 7 प्रदक्षिणा घातल्या आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पाडून घेतलं. म्हणजे ही कथा आम्हाला काय सांगते? या दोघांच्या विवाह प्रारंभाची. गणपतीने एक नाही तर 7 प्रदक्षिणा आई वडिलांना घातल्या आणि पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पाडून घेतलं. म्हणजे ही कथा आपल्याला अतिशय छान बोध देते. आई वडिलांना घातलेली प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्या पदरात टाकत असते. लक्षात ठेवा, या जगामध्ये प्रयागराज नावाचं तीर्थ आहे सगळ्यात मोठं. पंढरपूरला गेलो चंद्रभागा तीर्थ आहे, आळंदीला जा इंद्रायणी तीर्थ आहे, पैठणला जा गोदावरी तीर्थ आहे, नाशिकला जा गोदावरी तीर्थ आहे, मध्य प्रदेशामध्ये जा नर्मदा तीर्थ आहे. जगामध्ये अनेक प्रकारचे तीर्थ आहेत, पण ज्याचे त्याचे मायबाप ज्याच्या त्याच्यासाठी सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ आहे. लक्षात ठेवा. म्हणून तर माऊली सुद्धा बोलतात, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवे सिकीर शरीरे लोण किजे. माऊली म्हणतात आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये माय बाप हे जगातील सगळ्या तीर्थांचं तीर्थ आहे. जी माणसं माय बापाची सेवा करतात किंवा माय बापाला तीर्थ समजून त्यांची सेवा करतात त्यांना जगातील कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. लक्षात ठेवा, ज्यांचे ज्यांचे माय बाप जिवंत असतील अगदी मनापासून तीर्थ समजून त्यांची सेवा करा. आणि अजून माय बाप हयात आहेत तोपर्यंत सेवा केली पाहिजे. गेल्यानंतर गच्चीवर नैवेद्य ठेवण्यात काही मजा नाही. आहे तोपर्यंत सेवा झाली पाहिजे. कधी कधी प्रश्न पडतोय, खेद वाटतो, खंत वाटते. रामायणातील 2 गोष्टी जर आम्ही समोर घेतल्या तर कधी कधी आजच्या जगाकडे बघितल्यावर खेद वाटतोय. रावण सीतेला घेऊन जात असताना जटायूने रावणावर झडप मारली आणि जटायूचं रावणाचं युद्ध चालू झालं. रावणाने जटायूला फसवलं,
त्याचे दोन्ही पंख छाटले आणि रक्तबंबाळ झालेला जटायू कोलमडत झुडपामध्ये येऊन पडला. बघा, रामायणामध्ये गिधाडाला कळत होतं महिलांचं रक्षण केलं पाहिजे. कलियुगामध्ये सामूहिक बलात्कार होतो, अत्याचार होतो. काही दिवसापूर्वी मालेगाव सारखं प्रकरण होतं. त्यावेळेस प्रश्न पडतो, रामायण आमच्या देशात झालं का? अलीकडच्या या नराधम माणसापेक्षा रामायणातला गिधाड कितीतरी चांगला आहे. काही माणसं म्हणायला माणूस आहेत, जगाय राक्षसापेक्षा वाईट आहेत. लक्षात ठेवा. काही दिवसापूर्वी नगर जिल्ह्यातलं कोपर्डीचं प्रकरण, पुन्हा दिल्लीत एक प्रकरण झालं. असंख्य प्रकरण आहेत आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये. यासल्या नालायक माणसाकडे बघितलं की वाटतं या नालायक लोकांपेक्षा ते गिधाड कितीतरी चांगलं होतं. स्त्रीचं रक्षण करताना त्यानं प्राण सोडला. इथं सामूहिक बलात्कार होतो, अत्याचार होतो. अरे राक्षस बरी यांच्यापेक्षा. हा प्रसंग डोळ्यासमोर आला त्यावेळेस प्रश्न पडतो, रामायण आमच्या देशात झालं का? बघा पुढे, ज्या देशामध्ये अंध मायबापाची सेवा करता करता श्रावणासारख्या बाळाने प्राणाचं बलिदान दिलं, त्याच देशामध्ये बऱ्याच आई वडिलांना जेवणासाठी तरसावं लागतंय. दोन शब्द पोरांना बोलण्यासाठी तरसावं लागतंय. बऱ्याच आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये राहावं लागतंय. त्यावेळेस प्रश्न पडतो, तो श्रावण बाळ आमच्या देशात झाला का? आहे अशी परिस्थिती जगामध्ये आता. ते काही दिवसापूर्वी तो मॅसेज बातमी टीव्हीला सुद्धा होती. पोराला शिकवलं, पुण्यापर्यंत गेला, त्याच्या पुढची नोकरी, पोरगा बाहेरच देशात गेला. काय त्याला महिना 2 लाख असेल, 3 लाख असेल. तिकडेच घर, तिकडेच लग्न. इकडे बापाचा अंत झाला, आई नव्हती. मॅसेज गेला त्याला, तुमचे वडील मरण पावलेत, अंत्यविधीला यावं लागतंय. त्या पोराचा मॅसेज त्या लोकांना, मला यायला वेळ नाही, अंत्यविधी तुम्ही करा, काय पैसे लागते ती मला सांगा. असले असून तरी उपयोग काय? एकीकडे श्रावण बाळ मायबापाच्या सेवेसाठी प्राणाचा त्याग करतोय आणि ते बऱ्याच आई वडिलांना किंवा बऱ्याच आई वडिलांच्या अंत्यविधीला मुलाला येणं होत नाही, येता येत नाही. याच्यापेक्षा काय वाईट असायचं? म्हणून हयात असताना मायबापची सेवा केली पाहिजे. केल्यानंतर त्यांच्या निमित्ताने पंचपक्वान्नाचं भोजन केलं तरी मला वाटते त्यांना ते गोड लागणार नाही. त्याच्यामुळे ज्यांची हयात आहेत त्यांनी तीर्थ नाही, तीर्थांचं तीर्थ समजून त्यांची सेवा करा. का? अरे आई वडिलाची प्रदक्षिणा आपल्या पदरात पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य टाकत असते, जे गणपतीनं केलंय. मी या संबंधाने तुम्हाला 4-5 गोष्टी अतिशय महत्वाच्या सांगेन, लक्ष देऊन ऐका. काही झालं तरी माणसाने 5 गोष्टीला कधी विसरायचं नाही. 1 देव, 2 संत, 3 स्वतःचा मृत्यू, 4 भगवंताचं भजन आणि 5 आपापले आई वडील. या 5 गोष्टीला कधी विसरायचं नाही माणसाने. देव, संत, मृत्यू, भजन आणि आई वडील, या 5 गोष्टीला कधी विसरायचं नाही. या 5 गोष्टीचं कधी विस्मरण होऊ द्यायचं नाही. का? मी एका वाक्यात त्याचा विस्तार करतो. देवाला का विसरायचं नाही? तर देवानं आपल्याला देह दिला आणि जीव दिला. पहिल्यांदा देह दिला आणि या देहात जीव टाकला. जेने हा जीव दिला दान, देवे दिला देह भजना गोमटा. बघा, देवाला का विसरायचं नाही? तर देवानं देह दिला, देहामध्ये जीव टाकला. त्याच्यामुळेच आपण इथे आलो. चला, दुसरी गोष्ट, संतांना का विसरायचं नाही? संत वेळोवेळी कसं जगलं पाहिजे, जागवतात, सावध करतात. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं नाही वागलं पाहिजे, याच्याकरता संत जागवतात. पण संतांना कधी विसरायचं नाही. ऐका, तिसरी गोष्ट, प्रत्येक माणसाने आपल्या मृत्यूला कधी विसरायचं नाही.
रोज डोळ्यासमोर कुठलंही काम करत असताना आपला मृत्यू ठेवायचा. मृत्यू जर डोळ्यासमोर आपण ठेवाल आपण पाप करणार नाही. लक्षात ठेवा. कशाला बाबा एक दिवस मारायचंय, मृत्यू डोळ्यासमोर ठेवा. 1 देवाला विसरू नका, 2 संतांना विसरू नका, 3 मृत्यूला विसरू नका, ऐका 4 भगवंताच्या भजनाला कधी विसरू नका. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते ज्ञान देव जिने नामे विन व्यर्थ. 4 गोष्ट भगवंताच्या भजनाला विसरू. हरी भजना विन काळ घालवू नको रे, भजनाला विसरू नका. आणि ऐका 5वी गोष्ट, सर्वजण आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. त्याचे मायबाप जिवंत आहेत. जी माणसं मायबापाची सेवा करतात अशा माणसाला जगातल्या कुठल्या तीर्थाला जायची गरज पडणार नाही, पडतच नाही, पडणार नाही. फक्त मनापासून सेवा करा. पालनीय तत्व असते ती आई आहे आणि आधारणीय तत्व असतो तो बाप आहे. लक्षात ठेवा. पण ठिकठिकाणी आपल्याला सावध केलंय. मी का तुम्हाला सांगलो हे, गणपतीनं शिव पार्वतीला म्हणजे आई वडिलांना प्रदक्षिणा घातली तर त्याच्या पदरामध्ये पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य पडलं. म्हणजे आई वडिलांना जर प्रदक्षिणा घातली तर माणसाच्या जीवनात पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य भेटत असते. म्हणून 5वी गोष्ट, प्रत्येक माणसाने आपल्या आई वडिलांना कधी विसरायचं नाही. विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्याने काया, झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, नाही पुन्हा आई बाबाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यानी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. हो तुला मिळेल बंगला गाडी, त्याची भारी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. तुझं मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही तही जाण राहू दे थोडी. तुला मिळेल बायका पोर, गणगोत्र मित्र परिवार, खर्चाने गुरफटलेला हा मायेचा बाजार. बाबाला झिजवली त्याने काया, काया झिजवली तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. म्हणजे जगातील सर्व तीर्थांचं तीर्थ मायबाप आहेत. मायबापाचं पूजन, सगळ्या देवतांचं पूजन, मायबापांची प्रदक्षिणा, सगळ्या तीर्थांची प्रदक्षिणा. गणपती बाप्पा आई वडिलांना प्रदक्षिणा घालतात, 1 नाही 7, आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्या पदरामध्ये पाडून घेतात.
अजून एक असा विचार आहे, जसं आई वडिलांना प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य भेटतं, तसं गाईला प्रदक्षिणा घातल्यावर सुद्धा पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य भेटतं. असं सांगतात या पृथ्वीवर जेव्हा पाप वाढलं होतं, ही पृथ्वी गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे गेली होती. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं होतं. लक्षात ठेवा, गायीची प्रदक्षिणा म्हणजेच पृथ्वीची प्रदक्षिणा आणि मायबापाची प्रदक्षिणा म्हणजेच पृथ्वीची प्रदक्षिणा. घर बसल्या पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य जर पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्याने आई वडिलांना प्रदक्षिणा घातली पाहिजे. पण ज्यांच्या जीवनातून लवकर मायबाप निघून जातात त्यांना हे पुण्य जास्त घेता येत नाही. दुर्भाग्य असतात काही माणसं की ज्यांच्या जीवनातून हे छत्र लवकर निघून जातात. भाग्यवान असतात ती माणसं, भरपूर दिवस त्यांच्या डोक्यावर मायबापांचं छत्र राहतं. कोण असते आई, कोण असतो बाप, थोडा विस्तार करायचं झालं. आई बापाच्या संबंधाने अनेक लेखकांनी कवींनी आपलं मत मांडलंय. जिथे जिथे वृक्ष आहे, जिथे आहे छाया, जिथे आहे सत्व आई तिथे आहे माया, तिथे आहे माया. चिवकावोसी बोलत बाळा भरविला घास, येता अंधार भरून घरी दिवा लाविला. निराशले मन, निराशले मन, लावी प्रकाशात धाया. जिथे आहे सत्व आई तिथे आहे माया, तिथे आहे माया. जिथे वृक्ष तिथे त्याची छाया, जिथे आई तिथे माया. अंबरुणी वासराले चाटते जवा गाय, तवा मले त्याच्यामध्ये दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. म्हणजे जिथे प्रेम आहे, प्रेमाचा ओलाव आहे, ते पात्र म्हणजे आई. आणि बाप कुणाला म्हणतात? ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावा, दाखविना कधी कोणा डोळ्यात पा. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओठामध्ये आसू जरी कणावाकला. घडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून जगातील सर्व तीर्थांचा तीर्थ आई आणि वडील. कार्तिकी प्रदक्षिणेला निघून गेले गणपती बाप्पाने शिव पार्वतीला म्हणजेच आई वडिलांना एक नाही तर 7 प्रदक्षिणा घातल्या आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पाडून घेतलं. आणि असं सांगतायत सूत ऋषी शौनकांना, असं सांगतायत आई वडिलांना घातलेल्या प्रदक्षिणेमुळे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पडलं. शिव पार्वतीला आनंद झाला आणि मग त्या दोघांनी प्रजापिता विश्वरूपा राजा त्याच्या 2 कन्या आहेत, सिद्धी आणि बुद्धी. या 2 कन्ये सोबत गणपती बाप्पाचं लग्न या ठिकाणी ठरवलं. आणि असं सांगतात गणपती बाप्पाचं लग्न लावून दिलं. आणि गणपती बाप्पाचं लग्न झाल्याच्या नंतर पृथ्वी
गणपतीच्या प्रदक्षिणेला गेलेले कार्तिकेय कुमार परत आले. गणेशाच्या विवाहाची बातमी त्यांना समजली. कार्तिकेला थोडा क्रोध आला आणि असं सांगताय सूत ऋषी, शिव पार्वतीला नमस्कार करून कार्तिकेय कुमार क्रौंच पर्वतावर निघून गेले. आज ही कार्तिके त्या क्रौंच पर्वतावर वास्तव्य करतायत. कार्तिक महिन्यामध्ये सर्व देव ऋषी मुनी क्रौंच पर्वतावर जाऊन त्यांना नमस्कार करतायत. असं सांगतायत सूत ऋषी शौनकांना, शौनकांनो, कार्तिक महिन्यामध्ये कृतिका नक्षत्रावर जो माणूस कार्तिकेयाचं दर्शन घेतो त्याचं सर्व पाप नाहीच होतं आणि त्याच्या मनाच्या इच्छा सर्व पूर्ण होतात. प्रदक्षिणा करून आले होते, गणपतीचं लग्न झालेलं होतं, आई वडिलांना नमस्कार केला होता आणि क्रौंच पर्वतावर निघून गेले, परत आलेच नाही. शिव पार्वतीला कार्तिक कुमाराची आठवण झाली, दया आली आणि शिव पार्वती कार्तिकेयला भेटण्यासाठी त्या क्रौंच पर्वतावर गेले. कार्तिकेयनं त्या दोघांना तिथंच राहण्याची विनंती केली. तर ऐका, आपल्या मुलाच्या इच्छेसाठी शिव आणि पार्वती मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या रूपाने त्या ठिकाणी थांबले. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. आपल्या मुलाच्या इच्छेसाठी हे दोघं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या रूपाने त्या ठिकाणी स्थापित झाले आणि त्या ठिकाणी राहिले. त्याच्यानंतर सूत ऋषी शौनकांना सांगतायत, या कार्तिकेयानं जो राक्षस मारला तो तारकासूर मारलेला. पुढे या तारकासुराचे 3 पुत्र होते. पहिला तारकाक्ष, दुसरा विद्युन्माली आणि तिसरा कमलाक्ष. हे 3 पुत्र होते. या तिघांनी ब्रह्मदेवाचं तप केलं आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि या तिघांनी ब्रह्मदेवाकडे 2-3 मागण्या मागितल्या. कोणत्या? ब्रह्मदेवा, एक आम्हाला वार्धक्य येऊ नये, 2 आम्हाला रोग होऊ नये, आणि 3 आम्हाला मृत्यू होऊ नये. ब्रह्मदेव म्हणले, वार्धक्याचं बघू, तुमच्या वाट्याला रोग येणार नाही ह्याचंही बघू, पण तुम्ही म्हणता की मरण नको, जिथं मी मरणार आहे तिथं तुम्हाला मर कसं काय करेल? ज्या दुकानात जे भेटतं तेच मागितलं पाहिजे. जी वस्तू ज्या दुकानामध्ये भेटते आपण त्याच दुकानात गेलं पाहिजे. अरे जिथं मीच मरणार आहे तिथं तुम्हाला अमर कसं काय करू शकतो? म्हणजे लक्षात ठेवा, देवाचं पूजन केल्याच्या नंतर देवाची प्रसन्नता झाली आणि देवानं जर आपल्याला संकेत दिला तुम्ही काहीतरी मागा, मागितलं पाहिजे. पण काय मागितलं पाहिजे? तर ऐका, देवाकडे मागत असताना देवाला अनुचित मागणी कधी करायची नाही आणि उचित मागितल्याशिवाय राहायचं नसतं. अनुचित मागायचं नाही, उचित मात्र मागायचं. थोडं पुढे बोलू का? ज्यानं आपला उद्धार होईल असं मागितलं पाहिजे, ज्याने पतन होईल असं मागता कामा नये. काय मागावं असं जर विचार आला डोक्यामध्ये तर संतांनी जे मागाय सांगितलं ते मागा. करुणी उचित प्रेम घाली हृदयात. देवा, आम्ही अनुचित मागणार नाही, उचितच मागणार. द्यायचं असेल तर आम्हाला तुझ्याविषयी प्रेम दे. प्रेम घाली हृदयात अलोदान मागायास थोर करुणियास. देवाकडे अनुचित मागायचं नाही, उचित मागायचं. ऐका, मला एक सांगा तुम्ही, देव जर आपल्याला प्रसन्न झाला आणि देवानं सांगितलं एका बाजूला सुख आहे एका बाजूला दुःख आहे, खरं सांगा, आपण सगळे सुख मागणार का दुःख मागणार? खरं सांगा, काय मागणार? आजीन आजोबा जर नातवाला बनेश्वराच्या मंदिरात घेऊन गेले
त्याला बोलता येत नाही तेव्हा सुद्धा ते शिकवते. मन पिल्लू, देव बाप्पा सुखात ठेव, खुशाल ठेव. त्याला म्हणा येत नाही. आपली मागणी दुःखाची नसणार आहे, ते कशाची असणार आहे? सुखाची असणार आहे. ऐका, कृष्ण परमात्मा द्वारकेला जात असताना सगळ्यांना विचारलं काय पाहिजे बोला, कोणी काय पाहिजे, कोणी काय पाहिजे मागितलं. बारी द्रौपदीची आली. द्रौपदी बोल, तुला काय पाहिजे? तर द्रौपदी म्हणले देवा देणार का? हो पाहिजे ते माग. असं करा 12 महिने माझ्या जीवनात दुःख द्या. 12 महिने मी सुखात नाही दुःखातच असली पाहिजे. कृष्ण मला वेडी का ग तू? सगळं जग मला सुख मागते आणि तू 12 महिने दुःख मागतेस. देवा लोकाला कळते का नाही मला माहित नाही, पण मला जे कळते ती मागायला मी. लोकांना कळत नाही बऱ्याच. सुख जर आलं तर सुखात तुमची आठवण येत नाही, दुःखात आठवण आल्याशिवाय राहत नाही. सुख जर मागितलं तर आम्ही तुला विसरू, दुःखात तुला विसरत नाही. म्हणून द्यायचं असेल तर दुःख दे. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, तुका म्हणे तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी, दुःखाचे डोंगर झाले तरी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी, झाले तरी, पाहते पांडव अखंड वनवासी. काय म्हणते द्रौपदी? हे देवा 12 महिने माझ्या जीवनात दुःख दे. जग सुख मागत असेल, पण मला माहिती सुख आल्यावर जीवाला तुझी आठवण होत नाही, दुःखामध्ये तुझी आठवण पावलो पावली आल्याशिवाय राहत नाही. दुःख होतं म्हणून तर तू सोबत होता, दुःखाचे दिवस संपले तू निघून चाललास. सुख नको, द्यायचं असेल तर दुःख दे. मागायचं कळालं पाहिजे. एकच अनुचित मागू नका, उचित मागितल्याशिवाय राहू नका. आणि बोलू प्रपंचाच्या संबंधाने मागू नका आणि परमार्थाच्या संबंधाने मागितल्याशिवाय राहू नका. हे तिघं म्हणतात वार्धक्य येऊ नये. ब्रह्मदेव म्हणले चला दिलं, आम्हाला रोग होऊ नये, दिलं. मला खरं सांगा बरं, जुन्या काळात जास्त रोग होते का आता जास्त रोग आहेत? नाव सुद्धा घेता येईल इतकी रोग आहेत. जुन्या काळामध्ये विज्ञानाची प्रगती नव्हती. विज्ञानाची प्रगती नव्हती तेव्हा माणसाला कष्ट जास्त होते, आणि कष्ट जास्त होते म्हणून रोग होत नव्हते. तर विज्ञानाची प्रगती झाली, कष्टे झाले कमी आणि रोग झाले जास्त. लक्षात ठेवा की मागं ते 2 कोरोना, स्वाईन फ्लू कसले येऊन गेले रोग महाराज. ऐका, ब्रह्मदेव म्हणले दिलं तुम्हाला, रोग होणार नाही, तुम्हाला वार्धक्य येणार नाही, दिलं. मृत्यू नाही हे दिवशी जिथं मीच मरणार आहे तिथं तुम्हाला बरं काय करू शकेल. मग ते 3 राक्षस तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष जे तारकासुराचे पुत्र आहेत. ब्रह्मदेवा एक काम करा, आम्हाला तिघांना 3 शहर द्या, मोठे 3 शहर. तारकासुराचे पुत्र म्हणतात तिघांना 3 शहर द्या. आणि बघा ते 3 शहर
एकाच बाणात जर नष्ट झाली तर आमचा तिघांचा वध होईल असं द्या. ब्रह्मदेव म्हणले तुम्ही काही मागा, चतुरा तो शिरोमणी, मारल्याशिवाय राहणार नाही. हिरण्यकश्यप सुद्धा असंच म्हणला होता, मरण नको. ब्रह्मदेव म्हणले मीच मरण, तुला कसं काय अमर करू. हिरण्यकश्यप म्हणला माझ्या मनावर मरण द्या. ब्रह्मदेव म्हणले चल मनावर, देव तुला सोडणार नाही, माग काय पाहिजे. हिरण्यकश्यप म्हणला होता मला मरण रात्री नको, दिवसा नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, आकाशात नको, पृथ्वीवर नको, नराकडून नको, पशुकडून नको. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. हे सगळं त्याचं मागणं ओलांडून देवाने त्याला मारलं. त्याची मागणी होती रात्री नको आणि दिवसा नको. सूर्य मावळलेला होता आणि चंद्र अजून आलेला नव्हता, दिवसही नव्हता आणि रात्री संध्या समय होते. आकाशात नको, पृथ्वीवर नको, उंबऱ्यावर बसले, ऐका मांडीवर घेतला. नराकडून नको, पशुकडून नको, अर्ध शरीर नराचं, अर्ध पशुचं, मस्तक पशुचं. शस्त्राने नको, अस्त्राने नको, नक समोर आणली, त्याच्या पोटात घातीन कोतळा बाहेर काढला. चतुरा तो शिरोमणी. ब्रह्मदेव म्हणले काही मागा, देव तुम्हाला सोडणार नाही. 3 शहरं मागितली, एकाच बाणाने ही जर 3 शहरं नष्ट झाली तर आमचा मृत्यू होईल असं वरदान द्या. मग बघा आता पुढे ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं आणि यांना 3 शहरं दिली. पण योग असाला हे तिघजण त्या 3 शहरात राहू लागले. पण घोटाळा असा झाला, शिवजीची भक्ती करू लागले. शिवजीची भक्ती तर करत होते पण इतरांना त्रास देत होते. सगळे देव त्या भगवान शिवाकडे गेले आणि शिवजी तारकाक्ष, विद्युन्माली, कमलाक्ष आम्हाला त्रास देत आहेत, त्यांना मारून टाका. भगवान शंकर म्हणले कसा मारू, ते माझीच भक्ती करत आहेत आणि कसा मारू मी त्यांना. विष्णूकडे जा म्हणले. शंकराने सर्व देवतांना विष्णूकडे लावलं. भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये बसलेले. मग असं सांगतायत की देवतेंच्या त्या विनंतीला मान देऊन भगवान विष्णूंनी एक मायावी पुरुष निर्माण केला, त्याचं नाव आहे अरिहण. या शिवपुराणातील रुद्रसंहितेतील युद्धखंडामध्ये 12वा अध्याय ऐका. अरिहण नावाचा एक पुरुष निर्माण केला आणि त्या पुरुषाला सांगितलं या तिघाची शिवभक्ती बंद करायची. शिवभक्ती चालू असल्यामुळे शिवजी यांना मारू शकत नाही. काही करा आणि यांच्या शिवभक्तीमध्ये बाधा आणा, विघ्न आणा. शिवभक्ती बंद झाली, शिवजी यांना समाप्त करतील. आणि मग असं सांगतायत हा अरियन नावाचा मायावी पुरुष या तिघांची शिवभक्ती कमी 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 करतो. पुढे पुढे यांची शिवभक्ती बंद होते. आणि मग आता शिवभक्ती बंद झाल्यानंतर पुन्हा भगवान शंकर या तिघांकडे जात आहेत आणि एका बाणामध्ये या 3 शहरांना उडवतायत. आणि शहरासहित तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष या तारकासुराच्या 3 पुत्राचा वध होतो. नमः पार्वती पते शिव हर हर. बणेश्वर भगवान की